आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या ब्रेकिंग न्यूजनं आपण करूयात। खासदार सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांना भेटून सुप्रिया सुळे निघत असताना आंदोलकांनी सुळेंना घेराव घातलेला आहे। तर सुळेंच्या गाडीसमोर मोठ्या संख्येने मराठा बांधव जमलेले होते। त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। तर आझाद मैदानावरती सुप्रिया सुळेंची गाडी अडवण्यात आली। त्यानंतर त्यांच्या गाडीला आंदोलकांनी घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आझाद मैदानामध्ये सुरू आहे। तर जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे या पोहोचलेल्या होत्या, मात्र जरांगे पाटील आराम करत होते, ते झोपलेले होते आणि त्यानंतर त्या रवाना होत असताना आंदोलकांनी घेराव घातलेला। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव देखील त्या ठिकाणी उपस्थित होते, ते आपल्याला अधिकची अपडेट देत आहेत। स्वप्नील, त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? शुभम, या ठिकाणी सुप्रिया तर काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्या प्रतिनिधींशी आपला संपर्क तुटलेला आहे। पुन्हा एकदा आपण संपर्क करूया आणि माहिती घेऊया। मात्र काही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। सुप्रिया सुळे जरांगे पाटील यांना भेटून रवाना होत असतानाच आंदोलकांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला। आंदोलकांची मागणी देखील त्यांनी ऐकून घेतलेली आहे। आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या समोरच मोठी घोषणाबाजी केलेली आहे आणि त्यांची गाडी अडवली। गाडीला आंदोलकांनी घेराव घातला आणि त्यानंतर घोषणाबाजी देखील करण्यात आली। तर आझाद मैदानावरती खासदार सुप्रिया सुळेंची गाडी मराठा आंदोलकांनी अडवलेली आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी आता आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ही घोषणाबाजी देखील आपण ऐकलेली आहे। सुप्रिया सुळे यांच्या समोर मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली। आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याशी आपला पुन्हा संपर्क झालेला आहे। स्वप्नील, नेमकं काय घडलं? शुभम, आक्रमक भूमिका खरं तर मराठा बांधवांनी जेव्हा सुप्रिया सुळे निघत होते तेव्हा दाखवण्यात आलेली आहे। कारण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी सुप्रिया सुळे दाखल झाल्या होत्या। मात्र आझाद मैदानावरून निघताना त्यांची गाडी सुद्धा अडवण्यात आली आणि त्यांचा रस्ता मराठा आंदोलकांनी अडवलेला आहे। काही आंदोलकांनी त्यांच्या ज्या ताफ्यावरती प्लास्टिकच्या बॉटल सुद्धा फेकून मारल्या असल्याची घटना घडलेली आहे। त्याचप्रमाणे मराठा आंदोलकांनी आक्रमकपणे शरद पवार यांच्याविषयी सुद्धा घोषणाबाजी केली असल्याचं दिसत आहे। मात्र एकूणच या ठिकाणी बघितलं तर मराठा बांधवांच्या या आंदोलनाला महाविकास आघाडीतील अनेक पक्षांकडून, घटक पक्ष असतील, त्यांचे मित्र पक्ष असतील, यांच्याकडून पाठिंबा मिळत आहे। याप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुद्धा या ठिकाणी आहेत। त्याचप्रमाणे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुद्धा आता येण्यास सुरुवात झालेली आहे। सुप्रिया सुळे सुद्धा आल्या होत्या। पक्षाची भूमिका यावेळी त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे। मात्र जाताना मराठा बांधव जे होते ते आक्रमक, स्टेज पासून ते बाहेर रस्त्यापर्यंत खरं तर मराठा बांधवांनी त्यांचा पिछा केला, तर त्यांचा मार्ग जो आहे तो अडवण्यात आला होता। कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या पूर्ण शेजारी असलेल्या भागामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे। प्रत्येक मराठा बांधवांकडून या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळाली। मात्र त्या घोषणाबाजीतून रस्ता काढत सुप्रिया सुळे यांचा ताफा जो आहे तो पुढे सरकला। स्वप्नील, आपण पाहतोय आंदोलक घोषणा देताना देखील दिसतात, मात्र या आंदोलकांच्या मागण्या नेमक्या काय होत्या? सुप्रिया सुळेंसोबत त्यांना कोणता संवाद साधायचा होता? नक्कीच या ठिकाणी आंदोलकांची मागणी एकच आहे, ती म्हणजे आरक्षण मिळालं पाहिजे। मात्र काही आंदोलकांमध्ये शरद पवार यांच्याविषयी राग आपल्याला पाहायला मिळाला। शरद पवार यांच्यामुळे आरक्षण मिळालं नाही अशा प्रकारे काही आंदोलकांची घोषणा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। काही मराठा आंदोलक यामुळेच आक्रमक झाले होते। मात्र आंदोलन जे आहे ते आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही अशा प्रकारचा पवित्र जो आहे तो सर्व मराठा बांधवांनी यांच्यामध्ये पाहायला मिळतोय। स्वप्नील, आपण जर पाहिलं तर खासदार सुप्रिया सुळे या खासदार असून सुद्धा त्यांच्यासोबत सुरक्षा व्यवस्था आपल्याला दिसत नव्हती, त्याचा देखील काही परिणाम? नक्कीच या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्यासोबत जे सुरक्षा आहे त्या सुरक्षेत
अंतर्गत जेवढे अधिकारी पोलीस असतात तेवढे नक्कीच त्यांच्यासोबत होते. मात्र आझाद मैदान परिसरामध्ये सर्वात जास्त मॉब जो आहे मराठा आंदोलकांचा आहे, त्यामुळे खरं तर ही सुरक्षा तुकडी पडली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण या ठिकाणी अनेक मराठा बांधव जे आहेत ते या मनोज जरांगे पाटील यांच्या व्यासपीठापासून ते बाहेर रस्त्यावरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या पूर्ण परिसरामध्ये हे मराठा बांधव आहेत. त्यामुळे या येथून बाहेर निघण्यासाठीचा जो मार्ग आहे तो मराठा बांधवांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या खरंतर VIP मार्ग सध्या या आझाद मैदान परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. याचमुळे कुठेतरी हा घेराव जो आहे मराठ्यांचा तो तोडण्यामध्ये कुठेतरी अपयश या ठिकाणी येत असलेलं पाहायला मिळतं. स्वप्नील, एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांना संयमाचं आवाहन करतायत, शांततेचं आवाहन करतायत, मात्र आपण पाहिलं जरांगे पाटलांची प्रकृती देखील सध्या खालावलेली आहे, ते आराम करत आहेत आणि दुसरीकडे मराठा आंदोलक आक्रमक होत आहेत. नक्कीच या ठिकाणी आमरण उपोषण जे आहे ते 3 दिवसांपासून सुरू आहे. आज खरं तर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवण्यास सुरुवात झालेली आहे. डॉक्टरांनी सुद्धा सकाळी त्यांची आरोग्य तपासणी जी आहे ती केलेली आहे. मात्र 3 दिवसानंतरची परिस्थिती ही खरं तर अधिक या ठिकाणी खालवण्याची शक्यता आहे. कारण मराठा बांधवांमध्ये जरी उत्साह असला तरी मराठा आंदोलकांसाठी जे उपोषण करतात मनोज जरांगे पाटील यांची तब्येत मात्र खालावत चाललेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती मराठा आंदोलकांच्या ठिकाणी पाहायला मिळते. स्वप्नील, आपण जर हा व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये शरद पवारांच्या विरोधात देखील काही आंदोलक घोषणाबाजी करताना दिसलेले आणि शरद पवारांच्या विरोधातला रोष देखील आंदोलकांनी व्यक्त केलेला आहे. आणखी शिवम शरद पवार यांच्या विरोधातला रोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो व्हिडिओ आपण पाहतो ज्यामध्ये घोषणाबाजी झालेली आहे तो अगदी मनोज जरांगे पाटील यांच्या व्यासपीठाच्या मागच्या बाजूचा व्हिडिओ आहे, जिथून सुप्रिया सुळे यांनी खरं तर एक्झिट केली होती. आणि यामध्ये जर आपण अनेक वर्षांपासून जर पाहिलं तर अनेक वेळा विरोधकांकडून सांगण्यात आलेलं आहे की शरद पवार यांच्यामुळे आरक्षण जे आहे ते मराठ्यांना मिळालं नाहीये. स्वप्नील, मी तुम्हाला काही क्षणासाठी थांबवतोय. विद्याताई चव्हाण आपल्याशी जोडल्या जात आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. विद्याताई, आपण पाहिलं असेलच सुप्रिया सुळे जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचलेल्या होत्या, मात्र जरांगे पाटील आराम करत होते, ते विश्रांती करत होते, झोपलेले होते. तिथून निघताना सुप्रिया सुळेंच्या गाडीला मराठा आंदोलकांनी घेराव घातला. एकंदरीत मराठा आंदोलकांचा रोषही व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेला आहे. त्यांनी विरोधात घोषणाबाजी देखील केली आणि आरक्षणासाठी ते आता आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. तुमची प्रतिक्रिया पक्षाच्या वतीने अपेक्षित आहे. आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाज आक्रमक होणं स्वाभाविक आहे. कारण मुंबईला प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मराठा समाज इथे एकत्र झालेला आहे आणि त्याला ती आरक्षणाची जी त्यांची जी मागणी आहे ती रास्त असल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही किती वेळा उपोषण करणार आणि किती वेळा बसणार, त्यामुळे आता काय तो शेवटचा फायनल निर्णय घ्यावा आणि सरकारने तो घ्यायला पाहिजे. आणि त्याच्या समर्थनार्थच सुप्रियाताई गेल्या होत्या. सुप्रियाताई असतील, शरद पवार असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, कधीही हे लोक आरक्षणाच्या विरोधात नाहीये. परंतु त्याच्या उलट तुम्ही जर बघितलं तर ओबीसींना जे मंडल आयोगाने आरक्षण दिलं VP सिंग सरकारच्या काळात, त्यावेळी भाजपने तो सपोर्ट काढून घेतला होता. कशासाठी काढून घेतला होता तर त्यांना आरक्षण मान्य नव्हतं आणि आता मराठा समाजाला आरक्षण त्यांना द्यायचं नाहीये आणि म्हणून ते अशा प्रकारे दाखवत आहेत. ओबीसी वर्सेस मराठा असं भांडण लावायचा जो प्रयत्न आहे तो ताबडतोब थांबवावा. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कार्यकर्त्यांचा संयम सुटत चाललेला आहे आणि उद्या पुन्हा मुंबईचा सगळा कारभार सुरू होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबईकरांचे चाकरमान्यांचे हाल नको आणि वेळीच सरकारने निर्णय घेतला पाहिजे. संसदेमध्ये कायद्यामध्ये सुधारणा करून जसं शरद पवार साहेब म्हणाले की 72% तामिळनाडूमध्ये रिझर्वेशन देऊ शकतो, मग आपण का नाही देऊ शकत. तर आपली ही मर्यादा जर वाढवली म्हणजे 27% ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्याच्यामध्ये 16% मराठ्यांचं आरक्षण झालं म्हणजे 27 आणि 10 37 आणि हे 4 म्हणजे 43% आरक्षणाची मर्यादा जर वाढवली तर ओबीसी आणि मराठी यांचं भांडणच होणार नाही. परंतु ह्या सरकारचा उद्देश काहीतरी वेगळा दिसतोय. आरक्षण हे ताबडतोब दिलं पाहिजे. शेवटी जरांगेंच्या तब्येतीचा प्रश्न आहे. असंख्य लोक मुंबईकडे निघालेले आहेत आणि ही परिस्थिती जी निर्माण झाली आहे ती ताबडतोब निवळली पाहिजे असं मला वाटतं. ताई, तुम्ही मांडलेला मुद्दा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, पण आपण पाहतोय तिसरा दिवस उपोषणाचा
आंदोलक मुंबईमध्ये आझाद मैदानात आणि इतरत्र परिसरात देखील पाहायला मिळतात आणि आता कुठेतरी त्यांचा संयम सुटतोय आणि अशा पद्धतीने ते आक्रमक होत आहेत। कसं आवाहन मराठा आंदोलकांना तुम्ही कराल? नाही, मला मराठा आंदोलकांना एकच विनंती करायची आहे की शरद पवार असतील, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, आमचे सर्व खासदार या आरक्षणाला तुमचा पाठिंबा देत आहेत। आमचं म्हणणं आहे की ओबीसी वरतीच मराठा नका करू। ओबीसींना 27% आहे त्या आरक्षणाला धक्का न लागता 16% आरक्षण जर वाढवलं मराठा समाजासाठी तर हा वाद मिटू शकेल। तो वाद मिटवणं हे केवळ सरकारच्या हातात आहे। काल अमित शहाजी मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते। मला असं वाटतं त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली असेल आणि कदाचित फडणवीस साहेब सुद्धा याचा विचार करतील आणि हा आरक्षण लवकरात लवकर मर्यादा वाढवण्याचं काम संसदेमधनं होईल अशी अपेक्षा मी करते। निश्चित विद्याताई, अत्यंत महत्त्वाची तुमची प्रतिक्रिया या संबंधित घटनेच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तर ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीने सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला। मराठा आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। त्यांनी घोषणाबाजी देखील सुरू केली। सुप्रिया सुळे त्यांच्याशी संवाद देखील साधत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं अशी घोषणाबाजी देखील काही मराठा आंदोलकांनी येथे केलेली आहे। तर नंतर सुप्रिया सुळे गाडीमध्ये बसल्यानंतर त्यांच्या गाडीला देखील मराठा आंदोलकांनी घेराव घातलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यामध्येच पाण्याच्या बॉटल देखील सुप्रिया सुळेंच्या गाडीवर फेकण्याचा प्रकार घडलेला आहे। शरद पवार